नमस्कार, श्री स्वामी समर्थ मंडळी. आज मी तुम्हाला जे रहस्य सांगणार आहे ते तुमच्या घराचे भाग्य बदलू शकते. रोज लाखो बायका या श्रद्धेने तुळशीला जल अर्पण करतात, पण तुम्हालाही माहिती आहे का की काही अशा 3 प्रकारच्या महिला आहेत ज्यांनी तुळशीला अजिबात जल अर्पण करू नये. जर त्या महिलांनी असं केलं तर माता लक्ष्मी लगेचच घर सोडून निघून जाते व घरात दरिद्रता प्रवेश करते. जी ही महिला प्राचीन कथेला श्रवण करते ती तुळशीला 10 वर्षापर्यंत जल देण्याचे पुण्य प्राप्त करते. ही कथा लक्ष देऊन जो कोणी ऐकतो व त्याचा प्रसार करतो त्याचा दुःखाचा नाश होतो, दरिद्रता दूर होते. देवी सत्यभामा म्हणतात की स्वामी, तुमच्या मुखातून कथा ऐकणे हे आमचे सौभाग्य आहे, त्यामुळे तुम्ही कथा मला नक्कीच ऐकवा. तर चला बघूयात की ती कथा कोणती आहे. पण त्याआधी भगवान श्रीकृष्ण म्हणतात, देवी सत्यभामा, पूर्वीची ही एक गोष्ट आहे. दक्षिण देशात एक अत्यंत शोभनीय नगरी होती. त्या नगरीत एक ब्राह्मण राहत होता. तो खूप बुद्धिवान व शास्त्रामध्ये पारंगत होता. त्याने वेदांचे अध्ययन केले होते. त्या नगरातच एक कुलकर्णी नावाचा विद्वान ब्राह्मण होता. त्याची एक मुलगी होती. तिचे नाव होते सुनंदा. तिच्या वडिलांनी तिला खूप लाडाने तिचे पालनपोषण केले होते. त्यांची मुलगी अत्यंत सुंदर व गुणवान देखणी होती. जेव्हा सुनंदा विवाहासाठी योग्य झाली तेव्हा तिच्या लग्नासाठी तो चिंतित राहू लागला. तेव्हा तो त्याच्या बायकोला म्हणायचा, आपली मुलगी आता तरुण झाली आहे, तिच्यासाठी योग्य मुलगा आता शोधायलाच हवा. तेव्हा त्याची पत्नी म्हणते, माझ्या दृष्टीमध्ये एक विद्वान ब्राह्मण आहे, त्याचे नाव आहे सहदेव. मला वाटते आपल्या मुलीचा विवाह आपण त्या श्रेष्ठ ब्राह्मणासोबतच करावा, त्यामुळे आपली मुलगी देखील सुखी जीवन व्यतीत करेल. तेव्हा ते ब्राह्मण म्हणाले, हो, मी सुद्धा या सहदेवविषयी खूप ऐकलं आहे, त्यामुळे आपल्या मुलीचा विवाह आपण त्याच्यासोबतच करूया. मी उद्याच आपल्या मुलीचा प्रस्ताव त्याच्याकडे घेऊन जातो. नंतर ते आपल्या मुलीला लग्नाचा प्रस्ताव घेऊन सहदेवच्या घरी जातात. सहदेव हा त्याच्या आईवडिलांची सेवा करत असतो. हे पाहून कुलकर्णी ब्राह्मण यांना खूप आनंद झाला. ते विचार करू लागले की हा ब्राह्मण मुलगा किती महान आहे. खूप आनंदित मनाने आपल्या आईवडिलांची तो सेवा करत आहे. जेव्हा सहदेव त्यांच्याकडे बघतो तेव्हा तो आदराने त्यांना बोलून त्यांचे देखील स्वागत करतो. सहदेवचे अतिथी प्रेम बघून कुलकर्णी ब्राह्मण खूप प्रसन्न होतात. ते बघतात की सहदेवचे घर अत्यंत पवित्र व शुद्ध आहे. त्याच्या घरासमोरच एक तुलसी वृंदावन आहे व घरात भगवान विष्णूंची प्रतिमा देखील दिसली त्यांना. त्यामुळे कुलकर्णींना विश्वास झाला की सहदेव हाच योग्य असा मुलगा आपल्या मुलीसाठी आहे. ते म्हणतात, हे विप्रवर, मी आज माझ्या मुलीसाठी तुमच्याकडे विवाहाचा प्रस्ताव घेऊन आलेलो आहे. माझ्या मुलीसाठी तुमच्या समान कोणी श्रेष्ठ वर नाही भेटणार. सहदेव हे आईवडिलां जे ऐकून खूप प्रसन्न झाले. नंतर एका पवित्र मुहूर्तावर त्यांनी त्यांचा विवाह संपन्न केला. सुनंदाचे सुंदर व मनमोहक रूप बघून सहदेव खूप प्रसन्न झाला. सुनंदा ही खूप गुणी व चरित्रवान स्त्री होती. ती आपल्या नवऱ्याची व सासू सासऱ्यांची खूप मनोभावे सेवा करत होती. आपले मधुरवाणी व कार्याने ती सगळ्यांचे मन जिंकून घेत होती. सुनंदाचे सासरकडचे देखील तिच्या कार्यामुळे संतुष्ट आणि समाधानी राहत होते. सुनंदा रोज लवकर सकाळी उठून घराचे अंगण साफसफाई करत होती. त्यानंतर घराची संपूर्ण साफसफाई करून स्नान आदी करून त्यानंतर नित्य तुळशीला जल देत होती. तुळशीची मनोभावे पूजा करत होती. त्यानंतर पूजा घरात जाऊन भगवान विष्णू व माता लक्ष्मीची देखील ती पूजा करत होती. त्यानंतर जेवण बनवून त्यावर तुलसीपत्र घालून त्याचाच भोग म्हणजे प्रसाद श्री विष्णूंना ती दाखवत होती. त्यानंतर नवऱ्याला जेवण देऊन नंतर स्वतः जेवण करत असे. रात्री पत्नीचे चरण दाबून त्यानंतरच ती झोपी जायची. सुनंदा एक पतिव्रता स्त्री होती व ती आपल्या पतीला परमेश्वर म्हणूनच त्यांची सेवा करत होती. सुनंदाने स्वतःचा नवरा सोडून इतर परपुरुषांचा विचार देखील कधी केला नाही. ती नेहमी सत्यधर्माचे पालन करत होती. एक पवित्र स्त्री अशी ती होती. तिने कधीही कोणतेही अशुभ कार्य देखील केले नाही. ती वृत्तीने सात्विक व सरळ स्वभावाची स्त्री होती. ते बघून माता लक्ष्मी तिच्यावर प्रसन्न होती. माता लक्ष्मी स्वतः तिच्या घरात येऊन निवास करू लागली होती, ज्यामुळे सुनंदाच्या जीवनामध्ये सुख समृद्धी खूप येऊ लागली. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, देवी सत्यभामा, देवी लक्ष्मी त्याच स्त्रियांवर कृपादृष्टी ठेवते जे पतिव्रता असतात, जी सत्याचं पालन करते. सुनंदामध्ये ते सर्व गुण लक्षणे होती. तिला सर्वश्रेष्ठ पतिव्रता नारी म्हणून संबोधित होते. पण पुढे
मी सांगते की सुनंदाच्या एका चुकीने देवी लक्ष्मीने तिचे घराला त्याग केला. एकदा सुनंदाचा पती अत्यंत कामवासनेने सकाळी स्नानानंतर तिच्या जवळ आला व त्याने सुनंदासोबत शारीरिक संबंध हे प्रस्थापित केले, ज्यामुळे सुनंदाचे शरीर आहे ते अपवित्र झाले. तसेच तिचे मन देखील त्याच विचारात होते. त्यामुळे ती तिचे नित्य सर्व नियम विसरून गेली. तिने नवऱ्याबरोबर संबंध बनवून नंतर लगेचच आंघोळ न करता तुळशीला स्पर्श केले व जल दिले, ज्यामुळे सुनंदाच्या शरीरात महामोहाने प्रवेश केला. सुनंदाचे सर्व इंद्रिय झटके देऊ लागले. शरीरात महामोह प्रवेश केल्यानंतर देवी लक्ष्मी सुनंदाच्या घरातून बाहेर पडली व लक्ष्मी निघून गेली. तिच्या शरीरात असलेल्या त्या एका शक्तीने तिला धार्मिक कार्यापासून वंचित केले. याचा विपरीत परिणाम व प्रभाव हा सुनंदाच्या पतीवर देखील झाला. तो नेहमी कामांतर विचार करून सुनंदासोबत विहार करू लागला. त्याचे मन कामवासनेमध्येच राहू लागले. त्याचे मन नेहमी कामवासनेमध्येच त्याला मन वाटू लागले. एक दिवस त्याने सुनंदाच्या मासिक धर्मामध्ये तिच्याबरोबर शारीरिक संबंध बनवले, ज्यामुळे सुनंदाच्या शरीरातील निवास करणाऱ्या ब्रह्महत्याचे पाप तिच्या पतीच्या शरीरात प्रवेश करू लागला. हे देवी सत्यभामा जेव्हा स्त्री मासिक धर्मामध्ये असते तेव्हा तिच्या शरीरात 3 दिवस ब्रह्महत्याचे पाप निवास करत असते, कारण ब्रह्मदेवाने इंद्राच्या शरीरातील ब्रह्महत्याचे पाप काढून वृक्ष, जल, अग्नी व अप्सरांनी ग्रहण करायला सांगितले होते. त्याचवेळी स्त्रियांच्या शरीरात मासिक धर्मामध्ये ब्रह्महत्याचे पाप निवास करते व जो पुरुष मासिक धर्मात स्त्रीला स्पर्श करतो किंवा तिच्यासोबत संबंध प्रस्थापित करतो, हे पाप त्याच्या शरीरात प्रवेश करते. हेच ब्रह्महत्याचे पाप सुनंदाच्या पतीच्या शरीरात प्रवेश केले. तो जमिनीवरच पडला. त्याला लगेचच कोडाचा रोग झाला. त्याचे अंग जळू लागले, त्याच्या शरीरावर छाले पडले व तो विव्हळू लागला आणि ओरडू लागला. तो बोलू लागला, माझ्याकडून काय हा अपराध घडला? माझ्याकडून खूप मोठं पाप झालं आहे. मला सगळं माहिती असून सुद्धा मी हे महापाप केलं आहे. आता माझी रक्षा ही कोण करणार? त्यावेळी सुनंदाची सासू तिथे आली. तिने हे सगळं बघितलं. तिचा मुलगा हा कोडाच्या रोगाने ग्रसित झालेला होता व जमिनीवर पडला होता. त्यामुळे ती क्रोधाने बोलू लागली, अगं पापिनी, अगं तू हे काय काम केलेस? स्वतःच्याच पतीचा धर्म भ्रष्ट केलात, स्वतःच्या नवऱ्याचीच अशी हालत केलीस. ते बघून सुनंदा खूप घाबरली व जोरात रडू लागली, सासूबाई मला क्षमा करा, माझ्याकडून खूप मोठा अपराध झाला. त्यावेळी सासू रागाने बोलली, तू आत्ताच या घरातून निघून जा. तुझ्यासारख्या पापी स्त्रिया या आमच्या घरामध्ये तुझ्यासारख्या पापी स्त्रियांना थारा नाही. तू माझ्या मुलाचे जीवन नरकासमान केलेस. सुनंदा बोलते, पण सासूबाई मी कुठे जाऊ आता? माझ्या पतीशिवाय माझे या जगात कोणी नाही. मी पतीशिवाय जिवंत राहू शकत नाही. पण सासूबाई तिला धक्के मारून घरातून बाहेर काढतात. तिला स्वतःच्या चुकीवर खूप पश्चाताप होतो. त्यावेळी ती चालत चालत एका वनात गेली. तिथे एक साधूचे आश्रम तिने बघितले. आश्रममध्ये ती सहायता मिळवण्यासाठी गेली, पण तिथे कोणीही नव्हते. अशावेळी ती आश्रमात बसून राहते व आपल्या दोषांचा विचार करून खूप दुःखी होते व तिथेच बसून रडू लागते. मग त्यानंतर एक ऋषी तिथे येतात. ते आश्रमात एका स्त्रीला दुःखी बसलेलं बघून आश्चर्यचकित होतात. तिच्या जवळ जाऊन ते बोलतात, तू कोण आहेस? या ठिकाणी अशी एकटी रडत का बसली आहेस? तेव्हा ती स्त्री सांगते, माझे नाव सुनंदा आहे. माझ्याकडून खूप मोठं पाप झाले आहे. त्यामुळेच मी परिवाराला सोडून इथे आलेली आहे. अगं काय कसलं पाप झालं आहे? तू कोणतं पाप केलंय? नक्की काय झालं? मला सविस्तर सांग. सुनंदा म्हणते, मी मासिक धर्माच्या वेळी नवऱ्याबरोबर संबंध ठेवले. यामुळे माझ्या नवऱ्याला कोड रोगाने घेरले व ते दुःख भोगत आहेत. तू चिंता करू नको मुली. तुझ्याकडून जे पाप झाले आहे त्याचे तू आता प्रायश्चित्त कर. या पापातून तुला मुक्ती भेटेल. याच आश्रमात बसून तू भगवान श्री हरी विष्णू यांची पूजा कर. तुळशीला नित्य जल दे व गोमाताची देखील सेवा कर. त्यामुळे तुझा पती नक्कीच लवकर ठीक होईल. तेव्हा सुनंदा तिथेच राहून भगवान विष्णूंची नित्य पूजा करू लागली. रोज स्नान करून ब्रह्मचर्याचे पालन करून तुळशीला जल अर्पण करू लागली व तुळशीचे पान टाकून श्री विष्णू भगवान यांना ती प्रसाद ठेवू लागली. त्यांची मनोभावे सेवा ती करू लागली. दिवसभर ती देवाच्या मूर्तीपुढे बसून त्यांची भक्ती करू लागली. त्याप्रमाणेच
1 वर्ष झाले. भगवान विष्णू सुनंदाची दृढ निष्ठा व भक्तीने अत्यंत प्रसन्न होतात व भगवान विष्णूंना समोर बघून तिचे मन आनंदाने भरून आले. त्यांना मनोभावे तिने नमस्कार केला. त्यावेळी विष्णू भगवान तिला म्हणतात, पुत्री, तू खूप श्रद्धा व भक्तिभावाने माझी आराधना केली आहेस, त्यामुळे मी आता प्रसन्न झालो आहे. तर मला सांग, तुझी कोणती मनोकामना आहे? सुनंदा त्यावेळी म्हणते की, हे प्रभू, माझ्या कोणत्या दोषामुळे माझ्या मनात कामाविषयी वासना आली, ज्यामुळे माझ्याकडून घोर पाप झाले. माझ्या पतीला म्हणजे त्यांच्या शरीरावर कोड उठले. त्यावेळी विष्णू भगवान म्हटले, आता तू एक लक्ष दे आणि हे ऐक. तुझ्याकडून एक नकळत पाप झाले, ज्यामुळे तुझ्या शरीरात महामोहाचा प्रवेश झाला. एका दिवशी तू नवऱ्यासोबत शरीर संबंध ठेवून स्नान न करता तुळशीला जल अर्पण केले. हे लक्षात घे, जेव्हा पती पत्नी कामक्रीडा करतात त्यावेळी त्यांचे शरीर अपवित्र होते व अशा अवस्थेत तुळशीला स्पर्श करणे म्हणजेच पाप, कारण तुळशी ही साक्षात लक्ष्मीचेच रूप आहे. त्यावेळी तू अपवित्र अवस्थेतच तुळशीला जल अर्पण केले, त्यामुळे देवी लक्ष्मीने घर त्याग केले व ती गेली. नंतर मग महामोहने तुझ्या शरीरात प्रवेश केला. ज्यावेळी तुझ्या नवऱ्याच्या शरीरात याने प्रवेश केला त्यावेळी त्याच्या शरीरात कामाचा प्रभाव अधिक झाला. स्त्रीसोबत संबंध प्रस्थापित केल्यामुळे तुझ्या नवऱ्याला कोड उठले. हे प्रभू, मला क्षमा करा, नकळतच माझ्याकडून हे पाप झाले. आता या पापाचे प्रायश्चित्त काय आहे? यावेळी भगवान विष्णू म्हणतात, या पापाचे प्रायश्चित्त आहे म्हणजे तू 1 वर्ष ब्रह्मचर्य व्रताचे पालन करून केले आहे, त्यामुळे आता तू या पापातून मुक्त झाली आहेस. त्यावेळी सुनंदा देवाला प्रार्थना करते, प्रभू, मला सांगा की कोणत्या अवस्थेत तुळशीला जल देऊ नये. तुळशीला जल देण्याचे नियम काय? पण त्याआधी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा, जय श्री माता लक्ष्मी. त्यावेळी विष्णू भगवान तिला नियम सांगू लागले, हे पुत्री, तुळस हे एक अत्यंत पवित्र असं रोप आहे. मला सगळ्यात अतिप्रिय आहे तुळस. यामुळे तिची सात्विकता राहणे हे गरजेचे आहे. या रोपाला कधीही अपवित्र अवस्थेमध्ये स्पर्श करू नये. जी स्त्री मासिक धर्मामध्ये असते तिने तुळशीला कधी स्पर्श करू नये. मासिक धर्मामध्ये स्त्रीच्या शरीरात ब्रह्महत्याचे पाप असते. अशावेळी स्त्रीला तुळशीला जल अर्पण करू नये. कोणत्याही स्त्री किंवा पुरुषाने शारीरिक संबंधानंतर तुळशीला अजिबात स्पर्श करू नये व जलसुद्धा देऊ नये. संबंधानंतर स्त्री पुरुषचे शरीर अपवित्र होते. अशावेळी तुळशीच्या रोपाला स्पर्श केल्याने दोष लागतात. अशावेळी देवी लक्ष्मी अशा स्थळापासून दूर निघून जाते. हे पुत्री, जी स्त्री आपल्या पतीचा त्याग करून गेली असेल किंवा विवाहाच्या पश्चात आपल्या पतीला सोडून अन्य पुरुषासोबत निवास करते, अशा स्त्रीने कधीही तुळशीला जल देऊ नये. तुळशीची पूजा करण्याचा अधिकार हा फक्त पतिव्रता स्त्रीलाच आहे. जी स्त्री सती असते तिने देखील तुळशीला जल देऊ नये. हे पुत्री, मी तुला आता तुळशीला जल देण्याचे नियम सांगितले, हे तू लक्षात ठेव. त्यावेळी सुनंदा म्हणते, माझे पती कोडा या रोगाने त्रस्त आहेत. आता कृपा करून त्यांना या रोगापासून मुक्त करा. ते विष्णू भगवान म्हणतात, सुनंदा, या तुळशीच्या रोपाची 1 वर्ष तू सेवा मनोभावे केली आहेस. हे एक पवित्र रोप आहे. आता तू याची पाने घेऊन तुझ्या पतीला खाण्यासाठी दे. तो रोग व त्या पापापासून तो मुक्त होईल. हे बोलून विष्णू भगवान तिथून निघून गेले. हे ऐकून सुनंदा प्रसन्न झाली व भगवान विष्णूंना मनोभावे नमस्कार करून धन्यवाद बोलू लागली. आता सुनंदा तुळशीची ही काही पाने घेऊन ती आपल्या नवऱ्याला त्याच्या जेवणामध्ये ती खाऊ घालते. तुळशीची पाने खाऊन तिचा नवरा एकदम स्वस्थ होतो व सुनंदाला देखील तो मिठी मारतो. सुनंदाची सासूसुद्धा या चमत्काराने ती हा चमत्कार बघते व ती देखील खूप खुश होते व ती सर्वजण आता प्रसन्नतेने एकत्र राहू लागतात. भगवान श्रीकृष्ण सत्यभामाला म्हणतात, त्यामुळेच अशा अवस्थेत स्त्रियांनी तुळशीला जल देऊ नये व स्पर्श देखील करू नये, नाहीतर याचे खूप अशुभ परिणाम भोगावे लागतात, जसे की सुनंदासोबत जे झालं. तर मंडळी, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. माहिती शेवटपर्यंत